नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला भेटायला जी व्यक्ती आलेली आहे ना, तिला आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांच्या हस्ते यंग चेंज मेकर ऑफ द इयर 2022 हा आणि एन्व्हायरमेंट मिनिस्टर भूपेंद्र यादव यांच्या हस्ते COP27 यंग स्कॉलर हे मानाचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. तसंच ॲडवायझरी बोर्ड ऑफ क्लायमेट लिडरशिप कोॲलिशन या बोर्डवर नियुक्त झालेली ही प्रथम भारतीय नागरिक आहे. टाटा पॉवर आणि त्यांच्या सर्व सबसिडियरीजवर क्लायमेट ॲडवायझर म्हणून ही काम करते आहे. कोलंबियाचे माजी राष्ट्रपती आणि नोबल शांतता पुरस्कार विजेते युवान मॅन्युअल सँटॉस यांच्याबरोबर यंग सिक्युरिटी काउन्सिल फॉर एक्झिस्टेन्शियल थ्रेट ह्या कमिटीची ही फाउंडर मेंबर आहे. आज आपल्याला भेटायला आलेली आहे एक सुंदर, सुकुमार आणि खूप गोड हसणारी छोटीशी प्राची शिवगावकर. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आपण सारे घर बसल्या काय काय करू शकतो हे सांगणारं कूल द ग्लोब नावाचं अवॉर्ड विनिंग ॲप प्राचीने तयार केलंय, जे 110 देशात तब्बल 50,000 युजर्स वापरत आहेत. चाकोरी बाहेरील चार चौघी ह्या आमच्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन. मला सांग प्राची, जेव्हा शाळा संपत येते ना आपलं, तेव्हा सगळ्या मुलांना वाटत असतं की आपण ना काहीतरी आयुष्यात वेगळं करून दाखवावं, चांगलं करून दाखवावं असं त्यांना वाटतं, पण काय करायला हवं हे त्यांना सुचत नाही. बरोबर. पण तुला ते सुचलं, सापडलं. तर अशी कुठली घटना घडली होती का की त्यामुळे तुझ्या मनात आलं की आपण पर्यावरण या विषयावर काम करावं? खरं म्हणजे तुमचं बरोबर आहे. आणि आजच्या तरुण पिढीमध्ये हेच एक छान गोष्ट आहे की प्रत्येकाला वाटतं मला काही ना काहीतरी वेगळं करायचं आहे. पण सगळ्यांना असंही वाटतं की काहीतरी एक घटना घडेल, काहीतरी होईल ज्याच्याने मला माझं पॅशन सापडेल आणि मग मी त्याच्यावर काम करणं सुरू करेन. पण खरं म्हणजे माझ्यासाठी काय करावं हे शोधणं ही तेवढीच एक मोठी जर्नी होती. कदाचित जास्त अवघड आणि जास्त लांबचा प्रवास होता तो. आणि अनेक घटनांचं मिश्रण होतं. सगळ्यात पहिली म्हणजे आठवते तर सुरुवातच झाली की मी एका वेगळ्या प्रयोगशील शाळेमध्ये होते. अक्षरनंदन नावाची शाळा होती आणि खूप अभ्यास सोडूनही अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर महत्त्व दिलं जायचं. तर पर्यावरण संवर्धन हे आधीपासूनच ऐकत गेलो होतो. म्हणजे अगदी छोट्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर फटाके वाजवायचे नाहीत हे शाळेचं एक आधीपासूनचं मूल्य होतं. आणि आता बरेच लोक नाही करत, पण तेव्हा हे खूप कमी लोक करायचे. त्यामुळे मी कधीच फटाके उडवले नाहीत आणि माझ्याबरोबरच माझ्या मित्रमैत्रिणींनी शाळेतले नाही उडवले. पण मी असंच एकदा सोसायटीच्या मित्रमैत्रिणींबरोबर होते आणि तिथे सगळे फटाके वाजवत होते आणि मी नाही वाजवले. मग माझ्या मैत्रिणींची आई होती, ती येऊन मला म्हणली की तू का थांबली आहेस, म्हणजे हे सगळे मजा करतायत, तू का नाही करत? मी म्हणलं की प्रदूषण होतं फटाक्यांनी, म्हणून आमच्या शाळेतल्या ताईंनी सांगितलं की नको करायला आपण. तर मग त्या हसल्या आणि म्हणल्या की तू एवढी चिमुकली, तू एकटीने फटाके न उडवल्याने काय होणार आहे, जाऊ दे तू पण कर मजा यांच्याबरोबर. आणि खरं सांगायचं तर मला पटलं त्यांचं, कारण माझ्यासाठी खूप मोठा सॅक्रिफाईस होता बाकीच्यांबरोबर न खेळणं हा. त्यामुळे मी दुसऱ्या वर्षी शाळेत ताईंना जाऊन असं म्हणले की असं आमचं बोलणं झालं आणि मी एकटीने करून काही फरक पडत नसेल तर मी पण करते. मग म्हणजे का मग ताई मला म्हणल्या की पण तू एकटी कुठे आहेस, तुझ्याबरोबर तुझ्या शाळेतले वर्गातले 40 अजून मुलं आहेत, तुम्ही सगळ्यांनी मिळून हा निश्चय केलाय, त्यांनी मिळून काय फरक पडत असेल याचा विचार कर. मग ते मला पटलं की आपण प्रत्येकजण जेव्हा छोट्या छोट्या कृती करतो तेव्हा सगळ्यांनी मिळून त्याचा एक मोठा इम्पॅक्ट घडून येऊ शकतो. ही एक छोटीशी आठवण कदाचित तेव्हा रजिस्टर झाली नसेल, पण अनेक वर्षांनी आता कूल द ग्लोबमध्ये आपण तेच तत्व वापरून काम करतोय. तर अशा अनेक घटना एकत्र येत गेल्या आणि तुझ्या मनात आलं की आपण पर्यावरण या विषयावरच काम करायचं. हो, पण मग तू सुरुवात कशी केली? तर खरं म्हणजे पर्यावरण विषयावर काम करायचं हे ठरवणं ही खूप मोठी प्रोसेस होती. म्हणजे मला आठवतं की जेव्हा मला काहीतरी वेगळं करायचं आहे असं ठरवलं होतं तेव्हा मी एक गुगल सर्च केलं होतं
की आज जगातली सगळ्यात मोठी समस्या कोणती. तेव्हा क्लायमेट चेंज समोर आलं. मग म्हणलं की नक्की काय आहे क्लायमेट चेंज, बघूयात. मग वेगवेगळे शब्द समोर यायला लागले की ग्लोबल वॉर्मिंग, कोस्टल इरोजन, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. सगळं पाहून पहिल्यांदा भीती वाटलं अरे बापरे, काहीतरी मोठं आहे, कदाचित आपल्या पलीकडचं आहे. सगळं वाचलं, पण मग वाटलं की मला नाही वाटत माझ्या दैनंदिन आयुष्यात मला याने एवढा फरक पडतो. मला खरं म्हणजे पर्यावरणावर काम नव्हतं करायचं, मला लोकांबरोबर काम करायचं होतं. अशा गोष्टींवर काम करायचं होतं ज्याने लोकांच्या आयुष्यात काही ना काहीतरी फरक पडतोय. त्यामुळे मी म्हणलं की क्लायमेट चेंज नको, आपण काहीतरी वेगळा विषय शोधूयात. म्हणून मी 1 वर्षाची गॅप घ्यायचं ठरवलं आणि म्हणलं की आपण अशा लोकांबरोबर आणि अशा क्षेत्रामध्ये काम करूया जी माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. म्हणून मी अशा लोकांची यादी करायला सुरुवात केली आणि त्यांना जाऊन अप्रोच व्हायला सुरुवात केली की मला ही तुमच्यासारखं काहीतरी काम करायचं आहे आणि मी काही महिने येऊन तुम्हाला शॅडो करू का. तर असं करत करत मी वेगवेगळ्या सोशल ऑन्ट्रप्रेनर्स बरोबर 1 वर्ष काम केलं. भारतभर फिरले, गावागावांमध्ये शेतकऱ्यांना भेटले, स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर काम केलं, लहान मुलांबरोबर खूप छान काम केलं. मग शिक्षण क्षेत्र झालं, शेतकऱ्यांबरोबर काम झालं. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात, ज्या क्षेत्रांनी मला वाटलं की मला फरक पडतो, अशा क्षेत्रांमध्ये काम केल्यानंतर एक गंमत काय झाली की मी क्लायमेट चेंजवर काम नाही करायचं ठरवलं होतं, पण क्लायमेट चेंजने काही माझी पाठ सोडली नाही. तर जिथे जाईन तिथे मला क्लायमेट चेंज दिसायला लागलं आणि एक असं रूप दिसलं जे मला वाचून समजलं नव्हतं. त्यावेळी मला पहिल्यांदा समजलं की क्लायमेट चेंज हे आपण वाचणारे मोठ्या मोठ्या शब्दांबद्दल नाही आहे, तर आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टींबद्दल आहे. माझं घर, माझं अन्न, माझं आरोग्य, राहणीमान आणि माझ्या आजूबाजूची लोकं, या सगळ्यांवर त्याचा कसा परिणाम होतोय हे जेव्हा मला दिसलं तेव्हा मला वाटलं की अरे हो, पर्यावरण संवर्धन हे फक्त पर्यावरणाबाबत नाही आहे, हे आपल्या आयुष्याबाबत आहे. आणि जेव्हा माझ्यासारख्या मुलीला सुद्धा हे लगेच समजलं नव्हतं तेव्हा बाकीच्या लोकांना कसं समजणार. मग तेव्हा मला अजूनही एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली, धक्कादायक गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे फक्त 30 वर्ष आहेत क्लायमेट चेंजचे प्रलयकारी परिणाम थांबवण्यासाठी. म्हणजे बघायला गेलं तर ही रेस अगेन्स्ट टाईम आहे. मग 30 वर्षात एक मोठा बदल घडवून आणायचा तर आपल्यासारखे सामान्य नागरिक मैदानात उतरले पाहिजेत. मग त्याच्यासाठी मला याने फरक पडायला हवा, याच्याबद्दल मी काय करू शकते हे मला समजायला हवं. हळूहळू जसं जसं प्रवासात पुढे गेले तसं या गोष्टी हळूहळू समजायला लागल्या. मी एकदाच बाबाला जाऊन विचारलं की क्लायमेट चेंज एवढी मोठी समस्या आहे, त्याच्याबद्दल माझ्यासारखी सामान्य मुलगी काय करू शकते. मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण आपल्या घरातून सुरुवात करू. आपल्यामुळे होणारं कार्बन उत्सर्जन आपण ती 10% कमी करू, असं आम्ही एक चॅलेंज घेतलं स्वतःसाठी. मग त्याच्यासाठी काय वेगवेगळ्या कृती मी माझ्या दैनंदिन आयुष्यात करू शकते असा रिसर्च सुरू केला. मग सुरुवातीला अगदी छोट्या छोट्या गोष्टी केल्या की त्यावर्षी मी नवीन फोन घेणार होते, तर ठरवलं त्याच्याऐवजी बहिणीचा जुना फोन वापरूयात. किंवा कॉलेजला जायचे तर मग माझ्या जवळ राहणारी एक मैत्रीण होती, तिच्याबरोबर आम्ही एकत्र प्रवास करायला लागलो. असं कारपुलिंग सारखं म्हणू शकतो. किंवा घरामधले वेगवेगळे अप्लायन्सेसचा वापर थोडासा बदलला तर त्यातून किती कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकतं, असं सगळ्या वेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. हे करून काही महिने झाले आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली. एक म्हणजे मजा यायला लागली. असं वाटलं की घरच्यांबरोबर एक छोटा गेमच खेळतोय आपण, आणि छान वाटलं की आपल्या लेवलला का होईना, आपल्या परीने का होईना आपण काहीतरी करतोय. आणि मग कदाचित आम्ही एवढी मजा घेत घेत हे करत होतो म्हणून असेल, पण माझे कॉलेजमधले मित्रमैत्रिणी, आजूबाजूची लोक ते पण नोटीस करायला लागले आणि ते येऊन म्हणायला लागले की तुम्ही काहीतरी वेगळं करताय, आम्हालाही यामध्ये सहभागी व्हायला आवडेल. आणि तेव्हा विचार सुरू केला की मी माझ्या इंडिव्हिज्युअल लेवलला हा जो एक उपक्रम सुरू केला आहे, हा जो एक चॅलेंज घेतला आहे, त्यामध्ये मी जगभरातल्या नागरिकांना कसं बरोबर घेऊ शकते. पण प्राची, म्हणजे हा जो विचार तुझ्या मनात आला त्यामुळेच तुझ्या मनात आलं का ग की आता आपण ह्या विषयाला वाहिलेलं एक ॲप सुरू करायला पाहिजे, असं झालं का?
स्वतःची ॲप सुरू करू हे याचा विचार करायच्या आधी आम्ही ॲक्च्युली बघितलं की असे काही प्लॅटफॉर्म आहेत का, अशी ॲप ऑलरेडी आहे का जी, कारण असे बरेच ॲप्स आपण बघतो की ज्याच्यामध्ये तुम्ही एकत्र येऊन एक्सरसाइज करू शकता किंवा फिटनेसच्या ॲप्स असतात. तसंच वाटलं की सस्टेनेबिलिटी ही लोकांसाठी बऱ्यापैकी एकटी जर्नी असते की मी एकटं माझ्या आयुष्यात काही ना काहीतरी करतोय. पण जेव्हा आपण एकटं पळतो आणि एकत्र मॅरेथॉन पळतो त्यामध्ये खूप मोठा फरक असतो. तर तसंच आपल्यासारखे जगभरातले लोक जे पर्यावरणपूरक बदल घडवून आणतायत त्यांना एकत्र आणण्यासाठी काही ॲप आहे का, असा शोध सुरू केला आणि खूप आश्चर्य वाटलं की अशी काही ॲप दिसली नाही. मग म्हणलं की अजून कोणी केलं नाही तर मग आपण सुरू करूयात आणि त्यातून कूल द ग्लोब ॲप बनवायची आयडिया आली. अशी ॲप बनवायचं ठरवलं ज्यातून आपल्यासारखी लोक एकत्र येतील आणि स्वतःच्या आयुष्यात पर्यावरणपूरक छोटे छोटे बदल घडवून आणतील. प्राची, मग हे ॲप काढायचं तू ठरवलंस, तर हे ॲप निर्माण करताना तू काय काय गोष्टी लक्षात ठेवून ही ॲपची निर्मिती केलीस? आपल्यासाठी सगळ्यात पहिलं एक इन्स्पिरेशन होतं की मला लहानपणापासून मी खूप इन्स्पायर्ड होते आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीने आणि त्यात एक गांधीजींचं तत्त्व खूप आवडलं होतं की स्वदेशी कपडे वापरायची जेव्हा आपण चळवळ सुरू केली तेव्हा घराघरामध्ये चरखा आणण्यापासून त्याची सुरुवात झाली. तसंच जेव्हा आपल्याला क्लायमेट चेंजशी लढा द्यायचा आहे तेव्हा घराघरामध्ये याची सुरुवात झाली पाहिजे. तर ॲपमधून आपल्याला प्रत्येकाला दाखवायचं होतं की याबद्दल मी काय कृती करू शकते. तर घराघरामध्ये अशा अनेक कृती सुरू झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आपण ॲपमध्ये आल्या आल्या प्रत्येकाला 100पेक्षा जास्त कृती दाखवल्या जे मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय छोट्या छोट्या गोष्टी करू शकते ते मला ॲपमधून समजायला हवं, हे आपल्याला दाखवायचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक माणूस हा क्रांतिकारी नाही बनू शकत. एक सामान्य व्यक्ती, लोकांना कायम वाटतं की मला सस्टेनेबल व्हायचं म्हणजे मला खूप मोठं सॅक्रिफाईस करायला लागेल, मला माझं आयुष्यच बदलायला लागेल, हे मला झेपणार नाही. पण आपल्याला पूर्ण आयुष्य बदलायची गरज नाही आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी छोटे छोटे अगदी छोटे बदल केले तरीही पुरेसे आणि आपल्याला असे बदल करायचे जे मला जड जाणार नाहीत. मला म्हणजे आता एक आपले युजर आहेत ते म्हणले की माझं यावर्षीचं फिटनेस रेझोल्युशन होतं की मला फिट बनायचं आहे. त्यामुळे मी ॲपवर वेगवेगळ्या कृती पाहिल्या आणि त्यातली एक कृती मला आवडली की सायकलनी प्रवास करा. त्यामुळे मी ऑफिसला सायकली जायला लागलो. त्याच्यामुळे माझा फिटनेस गोल पण पूर्ण होतोय आणि मी सस्टेनेबलसुद्धा बनते. एक बाई म्हणल्या की मला शॉपिंग कमी करायचं यावर्षी कारण नवरा खूप ओरडतो, खूप खर्च करतेस दर महिन्याला म्हणून. तर मग मी शॉपिंग कमी केलं, ते ॲपमध्ये घालायला लागले, त्यातून पैसेही वाचले आणि सस्टेनेबलसुद्धा झालो. त्यामुळे आपण प्रत्येकाला ॲपमध्ये झेपेल एवढं छोटंसं गोल दिलं आहे की 10% स्वतःचं कार्बन फुटप्रिंट कमी करायचं आहे आणि ते अशा प्रकारे करायचं आहे ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. आणि अजून एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवली की अनेक लोकांना वाटतं की मी एकटीने करून काय फरक पडतो, पण जेव्हा आपल्यासारखे अनेक नागरिक एकत्र येतात तेव्हा सगळ्यांनी मिळून केलेल्या छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा खूप मोठा बदल घडून येऊ शकतो. त्यामुळे आपण ॲपच्या होमपेजवर एक ग्लोबल मीटर ठेवला ज्यात दिसून येईल की आपण सगळ्यांनी मिळून किती कार्बन उत्सर्जन वाचवलं. प्राची, कूल द ग्लोब हा तुझा अवॉर्ड विनिंग ॲप तयार व्हायला किती वेळ लागला? तर ॲपची सुरुवात अशी झाली की मी कॉलेजमध्ये असताना पहिल्या सेमेस्टरमध्ये आम्हाला इंटर्नशिप असायची. कुठेतरी जाऊन कोणाचं तरी हाताखाली काम करायचं. त्यावेळी मी माझ्या डिरेक्टरना विचारलं की दुसरीकडे इंटर्नशिप करायच्याऐवजी मला ही एक आयडिया आहे, त्याच्यावर मी काम करू का, स्वतःचं काहीतरी सुरू करू का. तर त्यांची ईमेल माझ्याकडे अजून आहे. ती पहिली व्यक्ती होते ज्यांच्याबरोबर ही आयडिया शेअर केली गेली. ते म्हणले की इट्स अ ग्रेट आयडिया बट नो, कारण इंटर्नशिप कोणाच्या तरी हाताखाली करायची असते, त्यांच्याकडून शिकण्यासाठी करायची असते. तर आत्ता नको हे आपण करायला. पण मी खूपच हट्ट धरला. म्हणजे मी त्यांना अनेक ईमेल्स केल्या, रोज त्यांच्या केबिन बाहेर जाऊन उभी राहायचंय, म्हणायचे की मला करू द्या हे, मी सिरियसली करेन. मग शेवटी ते म्हणले की ठीक आहे कर तू हे सुरू, पण मग तुला कोणीतरी सुपरवायझर असायला हवा. बरं. मग कोण सुपरवायझर घ्यायचा? मी घरी जाऊन बाबाला म्हणले की तूच माझा सुपरवायझर बन याच्यासाठी. पण तुझे बाबा काय करतात? तर बाबांनी IIT मुंबईमधून केमिकल इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर एनर्जी सिस्टम्समध्ये मास्टर्स केलं. त्यामुळे थोडी क्लायमेट चेंज एनर्जीची बॅकग्राऊंड होती.
आणि मग त्याच्यानंतर 30 वर्ष इंजिनिअरिंगचे प्रोफेसर होता बाबा. आणि मग आता फुल टाइम माझ्याबरोबर कुल्ल ग्लोबमध्ये काम करतो. त्यामुळे आता मी त्याची सुपरवायझर आहे. म्हणजे आधी बाबा तुझे सुपरवायझर होते, आता तू बाबांची सुपरवायझर झालीस. बरं, मग पुढे काय म्हणजे झालं? तुम्ही दोघांनी मिळून ही ऍप तयार केली. हो. पण त्याला किती वेळ लागला मग हे ऍप तयार व्हायला? तर पहिल्यांदा आम्ही त्या इंटर्नशिपच्या 2 महिन्यामध्ये सुरू करू म्हणून जे केलं, 2 महिने संपल्याला लक्षात आलं की हे खूप मोठं काम आहे, आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा. मग अजून करत गेलो की ऍप बनवायला जे शिकायला लागतं, की कोडिंग असेल, UX/UI डिझाईन असेल, स्टोरी बोर्डिंग असेल, क्लायमेट चेंजवरचा रिसर्च असेल, अनेक हजारो तास घालवले रिसर्चमध्ये. जगभरातल्या एक्सपर्टशी बोलायचो ऍप बनवण्यासाठी. असं करता करता 3 वर्ष लागली ऍप बनण्यासाठी. आणि मी ग्रॅज्युएट व्हायची वेळ आली त्यावेळी ऍप आपली तयार होती. बर. आणि ह्या ऍपद्वारे तू आमच्यासारख्या सामान्य लोकांना काय काय सांगतेस ग? तर ऍपचा आपला उद्देश असा आहे की क्लायमेट ऍक्शन ही काही खूप मोठी गोष्ट नाही, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरुवात करायची. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक युजरला ऍपमध्ये आल्यानंतर एक महिन्याचं टार्गेट असतं की या महिन्यात आपल्याला एवढे किलो कार्बन उत्सर्जन कमी करायचं. मग त्याच्यासाठी मी काय करू शकते, अशा छोट्या छोट्या 100 पेक्षा जास्त कृती ऍपमध्ये दिल्या आहेत. आणि ती प्रत्येक कृती करून किती कार्बन उत्सर्जन कमी होतं ते सुद्धा ऍपमधून दिसून येतं. म्हणजे आम्हाला सांग ना एखादं उदाहरण. म्हणजे आता मी खरं पुण्याची, पण आता मी आठवडाभर मुंबईत राहतेय आणि तेव्हा मला समजलं की मुंबईतला प्रवास हा किती अवघड आहे. तर कारनी प्रवास करायच्या ऐवजी मी परवा लोकलनी मुंबईमधून ठाण्याला आले. अनेक तास लागले, पण घरी येऊन दमून ऍपमध्ये रेकॉर्ड केलं तेव्हा दिसलं की 1.5 किलो कार्बन उत्सर्जन कमी केलं आपण यातून. तर मग छान वाटलं. म्हणजे पेट्रोलही वाचलं ना. हो, आणि कार्बनही वाचलं. तर त्याच्याबरोबर अजून एक उदाहरण म्हणजे आता माझ्या आजीची एक तिच्या लग्नाच्या वेळेसची 50 वर्षापूर्वीची साडी आहे. ती आजीनी लग्नामध्ये नेसली, त्याच्यानंतर माझ्या आईनी नेसली, त्याच्यानंतर माझ्या बहिणीने नेसली, आणि आता मीही परवा एका अवॉर्ड फंक्शनला ती नेसली. त्यामुळे एकाच 50 वर्षाच्या साडीचा 4 पिढ्यांनी वापर केला. असा एका वस्तूचा आपण पुनर्वापर करतो, त्यातूनही अनेक किलो कार्बन उत्सर्जन वाचतं. कसं? तर मला जसं माझं आयुष्य आहे तसं आपण वापरणाऱ्या वस्तूलाही तिचं आयुष्य आहे. म्हणजे आता मी हे शर्ट पॅन्ट घातली, ती बनण्यासाठी आधी खाणीमधून पेट्रोलियम बाहेर आला, त्याचं कारखान्यामध्ये पॉलिएस्टर बनलं, त्याच्यासाठी एनर्जी वापरली गेली, त्याच्यासाठी त्या प्रोसेसमध्ये कार्बन उत्सर्जन झालं. एकीकडे शेतामध्ये कापूस तयार झाला, त्यासाठी रसायनांचा फवारा केला गेला, अनेक लिटर पाणी वापरलं गेलं, ते कारखान्यामध्ये परत एकत्र आलं, त्यातून कापड बनलं, ते शिवण्यासाठी बांगलादेशला गेलं, तिथून प्रवास करून अनेक हजार किलोमीटर प्रवास करून आणि साधारण 5 किलो कार्बन उत्सर्जन करून ही शर्ट आणि पॅन्ट माझ्या घरी आले. असं हे माझ्या शर्ट पॅन्टचं आयुष्य. त्या पूर्ण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये क्रॅडल टू ग्रेव्ह जसं म्हणतो की पाळणाघरातून मृत्यूपर्यंत जे कार्बन उत्सर्जन होतं माझ्या कपड्यांमुळे ते माझं कार्बन उत्सर्जन झालं. बरोबर. तसं प्रत्येक साडी मागेही तिचं कार्बन उत्सर्जन असतं. त्यामुळे एकाच कापडाचा आपण जेव्हा खूप वर्षानुवर्ष पुनर्वापर करतो तेव्हा आपण पर्यावरणासाठी खूप मोठं काम केलं असतं. म्हणजे प्राची, तुझा मुख्य उद्देश असा होता की तुझ्या ॲपच्या द्वारे आमच्यासारख्या सामान्य लोकांना हे कार्बन उत्सर्जन कसं कमी करायचं हे शिकवायचं. पण आता कसं कळणार ग आम्हाला की किती बाबा कमी झालंय कार्बन उत्सर्जन आमच्याकडून दिवसाला, महिन्याला, वर्षाला? आणि तू मीडिया स्टुडंट आहेस, मग तू हे सगळं कसं काय शिकलीस? म्हणजे ही परिमाणं जी आहेत ती कशी शिकलीस तू? मी जेव्हा मीडिया शिकले तेव्हा मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय शिकले की तुम्हाला काहीही नवीन गोष्ट समजून घ्यायची आहे तर शिकायची कशी, म्हणजे शिकायचं कसं हे शिकले मी त्यातून. आणि एक लक्षात आलं की आपण फ्री नॉलेजच्या जगामध्ये आहोत आज. काहीही नवीन शिकायचं तर ते खूप ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे ॲप बनवताना अनेक नवीन गोष्टी, अनेक नवीन स्किल्स आत्मसात करायला लागले. अगदी डिझाईनपासून ते स्टोरी बोर्डिंगपासून स्टार्टअप कसा चालवायचा, ते एनर्जी, एमिशन फॅक्टर्स, क्लायमेट चेंजचे बेसिक्स, त्याचं नॉलेज,
ही सगळी इन्फॉर्मेशन हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणाहून घेत गेलो आणि असं दिसलं की काही शिकायची इच्छा असेल तर खूप चांगल्या बॉडीजने ही इन्फॉर्मेशन ओपन करून ठेवली आहे. पहिले काही महिने साधारण आपण 1000 तास ॲप बनवताना क्लायमेट चेंजच्या रिसर्चमध्ये घालवले होते. मग त्यामध्ये एमिशन फॅक्टर्सचा अभ्यास केला. IPCC, वर्ल्ड बँक, एडगार, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. त्यांचे शास्त्रज्ञ याच्यावर खूप रिसर्च करत आहेत आणि त्यांचे सगळे रिपोर्ट्स कोणालाही अवेलेबल आहेत. तर ही माहिती होती, पण त्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की ती इंडिव्हिज्युअल लेवलला कोणी कन्वर्ट केली नव्हती आणि एका बॅनरखाली वेगवेगळ्या प्रकारची माहिती आली नव्हती. म्हणजे तुम्हाला पेट्रोलचा एमिशन फॅक्टर बघायचं असेल तर IPCCच्या 2007च्या कोणत्या तरी रिपोर्टमध्ये असेल ती, किंवा तुम्हाला तेच कापडाचं किंवा प्लॅस्टिकचं एमिशन फॅक्टर बघायचं असेल तर वर्ल्ड बँकच्या कोणत्या रिपोर्टमध्ये, असं वेगवेगळीकडून केलेली इन्फॉर्मेशन एकीकडे जमा करणं आणि त्याच्यासाठीचं सामान्य माणसासाठीचं एक कॅल्क्युलेशन आणि अल्गोरिदम बनवणं हे आपण ॲपमध्ये केलं. आणि त्याच्यामुळे मी आता कोणतीही कृती केली की मी प्लॅस्टिकची पिशवी वापरली नाही आहे गेले 2 वर्ष, तर त्यातून किती किलो प्लॅस्टिक कमी झालं आणि त्यातून किती किलो कार्बन उत्सर्जन वाचवलं हे लोकांना आता ॲपमधून समजू शकतं. पण त्यांना समजणाऱ्या भाषेतच तू एक्सप्लेन केलेस ना? हो. अल्गोरिदम वगैरे शब्द म्हणजे कठीण आहेत. अवघड गोष्टी आपण करून ठेवल्यात की आपल्यासाठी ते सोपं व्हावं म्हणून. प्राची, पर्यावरणाशी संबंधित जेव्हा आपण बोलायला लागतो ना, तेव्हा कार्बन फुटप्रिंट हा शब्द पुन्हा पुन्हा कानावर पडतो. तर तू आम्हाला सोप्या भाषेत समजावतेस का? माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये मी अनेक वेगवेगळ्या कृती करते. जसं तुम्ही मला आज भेटायला प्रवास केलात, किंवा मी वेगवेगळ्या वस्तू वापरते, मी घरं बांधते, मी घरामध्ये वेगवेगळी उपकरणं वापरते, वीज वापरते. या प्रत्येक कृतीमधून कार्बन उत्सर्जन होत असतं किंवा कार्बनसारखे हरितगृह वायूंचं उत्सर्जन होत असतं. आणि ते हरितगृह वायू सूर्याची उष्णता धरून ठेवतात आणि त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय. आता हरितगृह वायूंचं काम काय, कार्बन डायऑक्साईड सारख्या, की पृथ्वीला गरम ठेवायचं. असे हे वायूच नसते तर पृथ्वी खूप थंड असती आणि आपण जिवंतच नसतो, म्हणजे जीवसृष्टीच बनू शकली नसती. पण पृथ्वीला साधारण 2000 पार्ट्स पर मिलियन एवढ्या कार्बन डायऑक्साईडची गरज आहे. आता मानवी कृतींमुळे आपण ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या दैनंदिन आयुष्यात करतो त्यामुळे औद्योगिकरणानंतर पृथ्वीमध्ये गरजेपेक्षा जास्त हरितगृह वायू यायला लागले. म्हणजे आज आपण पाहिलं तर साधारण 421 पार्ट्स पर मिलियन एवढं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणात असेल. म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त जेवढी गरज आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, तसंच झालंय की मानवी कृतींमुळे किती एक्स्ट्रा हरितगृह वायू बाहेर पडत आहेत. त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढायला लागलंय, त्याच्यामुळे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग व्हायला लागलंय. तर यामध्ये माझा वाटा काय, माझ्या दैनंदिन कृतीमुळे किती कार्बन उत्सर्जन होतंय, हा म्हणजे माझा कार्बन फुटप्रिंट. मग एका भारतामधल्या नागरिकाचा सरासरी कार्बन फुटप्रिंट आहे 2000 किलो. म्हणजे दरवर्षी माझ्यामुळे 2000 किलो कार्बन डायऑक्साईड वातावरणात बाहेर पडतोय. तो माझा कार्बन फुटप्रिंट. पण कार्बन फुटप्रिंट सारखीच अजून एक इंटरेस्टिंग टर्म आहे, ती म्हणजे कार्बन हँडप्रिंट. म्हणजे यामधला माझ्या 2000 किलोमधला किती कार्बन डायऑक्साईड मी कमी करते पर्यावरणपूरक कृतींमधून, तो झाला माझा कार्बन हँडप्रिंट, जो आपण ॲपमधून मोजतो. प्राची, हे ॲप आपण निर्माण केलं ते अगदी बरं झालं, अशी वाटणारी एखादी घटना आठवते का? अशा खरं तर खूप घटना आहेत आणि रोज घडत असतात. अगदीच परवाची गोष्ट झाली ती म्हणजे मला एक शिक्षिका भेटल्या. त्या गेले 50 वर्ष शिकवतात शाळेमध्ये आणि मला भेटल्यानंतर त्या म्हणल्या की गेल्या 2 वर्षापासून पहिल्यांदा जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा पहिल्या दिवशी मी त्यांना तुझ्या ॲपचा व्हिडिओ दाखवते आणि त्यांचा पहिला गृहपाठ त्यांना देते की आज तुम्ही एक पर्यावरणपूरक कृती ठरवा, ती महिनाभर करा आणि ॲपमध्ये रेकॉर्ड करा. ही त्यांची होमवर्क असाइनमेंट असते. आणि याच्याबद्दल मला कल्पना पण नव्हती, मी पहिल्यांदा त्यांना भेटत होते. तर अशा घटना
मला सगळ्यात जास्त ज्या भावतात त्या म्हणजे जेव्हा लक्षात येतं की कूल द ग्लोब ही ॲप आता आपल्या पलीकडे गेली आहे आणि ती एक लोकांची चळवळ बनायला लागली आहे. म्हणजे त्यांनी एक स्वतःहून ठरवून त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना हा गृहपाठ दिला. त्यातून 500पेक्षा जास्त विद्यार्थी ॲपमध्ये तयार झाले आणि त्यांना मी कधी भेटले सुद्धा नाही, पण ही एक त्यातून चेन रिॲक्शन सुरू झाली. तर असे जेव्हा अनुभव येतात तेव्हा खूप छान वाटतं. मला अजूनही दर आठवड्याला अनेक लोकांचे फोन येतात. अगदी लहान गावांपासून ते अमेरिकेपर्यंतच्या वेगवेगळ्या नागरिकांचे फोन येतात आणि प्रत्येकजण सांगत असतं की माझ्या आयुष्यात मी ॲपचा वापर कसा केला. तर ॲपच्या मार्फत आपण अनेक लोकांच्या घरामध्ये पोचलो आणि छोटा का होईना बदल घडवून आणला. हे जेव्हा समजतं लोकांच्या गोष्टीतून तेव्हा छान वाटतं. जेव्हा आपण पहिल्यांदा ॲप लॉन्च केली तेव्हा अचानक समजलं की ॲप तर आपण बनवली, पण खरी सुरुवात आता आहे. कारण खरं चॅलेंज आहे ते लोकांपर्यंत पोचवणं आणि लोकांना कन्व्हिन्स करणं की क्लायमेट चेंजबद्दल आपणही काही करू शकतो. तेव्हा आपण एक छोटे छोटे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली की एक सामान्य माणूस क्लायमेट चेंजसाठी काय करू शकतो दैनंदिन आयुष्यात. ते व्हिडिओज हळूहळू जास्त लोकांपर्यंत पोचायला लागले आणि आपला मेसेज खूप सोपा होता की प्रत्येकाने स्वतःचा कार्बन फुटप्रिंट दरवर्षी 10% कमी करू आणि त्यासाठी ही ॲप तुम्हाला मदत करेल. तर लोकांना ते खूप आवडलं, कारण यातून तुम्ही फक्त प्रॉब्लेमचा भाग नाही तर तुम्ही सोल्युशनचाही भाग बनताय. तर लोक असे वेगवेगळे क्लायमेट ॲक्शन्स त्यांचे पर्यावरणपूरक कृती ॲपवर रेकॉर्ड करायला लागले. त्यातून किती उत्सर्जन कमी होतं आहे ते बघायला लागले, त्याबद्दल एकमेकांना सांगायला लागले. आणि असं पाहिलं की एका कृतीतून 10 लोक इन्स्पायर होतात, त्यातून 100 लोक इन्स्पायर होतात आणि असं करत करत सिटीजन लेड वर्ड ऑफ माउथ कॅम्पेन्सनी आपण खूप जगभरातल्या लोकांपर्यंत पोचायला लागलो. मग वेगवेगळे तरुण लोक आपले ॲम्बॅसिडर्स बनायला लागले. मग ते त्यांच्या शाळांमध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन याबद्दल सांगायला लागले आणि बघता बघता हजारो नागरिक ॲपवर आले. सगळ्यांनी मिळून आज साधारण 25 लाख किलो कार्बन उत्सर्जन कमी करून दाखवलं आहे ॲपच्या मार्फत. म्हणजे 1 लाख झाडं लावल्याने जेवढं कार्बन उत्सर्जन कमी होईल तेवढं आपल्या ॲपमार्फत जगभरातल्या नागरिकांनी करून दाखवलंय. वाह. आणि या सगळ्यांनी मला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवली, ती म्हणजे खऱ्या बदलाची सुरुवात ही आपल्या घरांमधून होत असते. म्हणजे क्लायमेट चेंजची लढा देणं ही खूप मोठी गोष्ट वाटते, खूप अवघड गोष्ट वाटते, पण अशा परिवर्तनाची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपल्यासारखे नागरिक एकत्र येऊन म्हणतात की आम्हाला याबद्दल कृती करायची. जेव्हा आपल्यासारखी लोक मैदानात शिरतात तेव्हाच असं परिवर्तन घडून येतं आणि ते आपण ॲपमार्फत अनुभवलं आणि अजूनही अनुभवतो आहोत. आणि खूप लोक जोडली जात आहेत. आत्तापर्यंत व्हॉलेंटियर्स म्हणून, ॲम्बॅसिडर्स म्हणून जोडले जात होते आणि अजूनही कोणालाही कूल द ग्लोब ॲम्बॅसिडर व्हायचं असेल तर ते मला ईमेल करू शकतात, होऊ शकतात. त्याच्याबरोबरच आता आपण टीमसुद्धा ग्रो करतो आहे. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना कूल द ग्लोब टीमचा भाग व्हायची संधी आहे. जर तुम्हाला छान लिहिता येत असेल, तुम्हाला ॲप डिझाईन, कोडिंग, UX UI मध्ये इंटरेस्ट असेल, आता आपण कंपन्यांसाठी सुद्धा ॲप लॉन्च करतोय. त्यामुळे बिझनेस डेव्हलपमेंट या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण टीम मेंबर्स शोधतो आहोत, ज्यांच्या मदतीने आपण कूल द ग्लोबची पुढची स्टेज गाठू. प्राची, तू आत्ता म्हणालीस की तुला कूल द ग्लोब अम्बॅसिडरची गरज आहे, तर अशा लोकांमध्ये काय क्वालिटी असायला पाहिजे? आपण कुठेतरी भारताच्या कोपऱ्यामध्ये सुरू केलेली ॲप जगभर कशी पोचली? ॲम्बॅसिडर्सच्या मार्फतच. म्हणजे सगळ्यात पहिले मला आठवतं की आफ्रिकेमधली एक मुलगी होती. तिचा मला ईमेल आला होता की मला यामध्ये काहीतरी माझ्या परीने खारीचा वाटा उचलायचा आहे, तर मी काय करू शकते. मग तिने स्वतःच ठरवलं काय करू शकते. एक तर तिने तिच्या आजूबाजूच्या 20 लोकांना ॲप डाउनलोड करायला लावली, ती कशी वापरायची ते शिकवलं. त्याच्यानंतर ती तिच्या शाळेमध्ये गेली, त्या शाळेमध्ये तिने लेक्चर दिलं कूल द ग्लोबबद्दल. त्याच्यामधून अजून 100 लोकांनी ॲप डाउनलोड केली. त्याच्यानंतर तिने एक छोटीशी लोकल कॅम्पेन, व्हिडिओ कॅम्पेन केली ॲपबद्दल, क्लायमेट चेंजबद्दल, की तिच्या कम्युनिटीमध्ये क्लायमेट चेंजमुळे काय प्रॉब्लेम्स होत आहेत
आणि त्याच्याबद्दल आपण का करायला पाहिजे, अशी एक त्यांच्या कॉन्टेक्स्टमधली कॅम्पेन तिने केली जी मी नव्हते बनवू शकले, कारण मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. तर तशी तिने केली, ती अजून तिथल्या लोकांपर्यंत पोहोचली आणि त्याच्यामुळे आपल्या ॲपवर आफ्रिकेमधले 700 लोक आज आहेत त्या एका अँबॅसेडरमुळे. तर हीच आपल्या अँबॅसेडरची डेफिनेशन. त्याच्यासाठी काही क्वालिफिकेशनची गरज नाही. तुम्ही काही वयाचे असू शकता, तुमचं शिक्षण काही असू शकतं, जॉब काही असू शकतो. फक्त एक आतून एक पॅशन पाहिजे की मला या मुव्हमेंटचा भाग व्हायचा आहे आणि ती ग्रो करायला मदत करायची आहे. असेच एक खूप उत्साह असलेले लोक आपल्याला हवेत. आणि तुमचं काही प्रोफेशन असेल, काही स्किल असेल, ते त्यातून आम्हाला त्या मदतीने आपण आपली मुवमेंट अजून पुढे कशी नेऊ शकतो, हेच अँबॅसेडर्सचं काम आहे. तर प्रत्येक अँबॅसेडर स्वतःहून ठरवतो की याबद्दल मी काय करू शकतो किंवा शकते. आणि कोणालाही अशी इच्छा असेल की मला पर्यावरणासाठी काहीतरी करायचं आहे, मला कूल द ग्लोब मुव्हमेंटचा भाग व्हायचं आहे, तर मला नक्की ईमेल करा. तुम्ही जेव्हा आपला अँबॅसेडर व्हाल तेव्हा आपली चळवळ अजून स्ट्रॉंग होत राहते. मग तू तुझा ईमेल ॲड्रेस सांग आम्हाला. prachi@cooltheglobe.org. याच्यावर मला तुमचा एक फोटो आणि एक पॅरेग्राफ तुम्ही पाठवू शकता की तुम्हाला काय करायला आवडेल, आणि आपण एकत्र काम करायला सुरुवात करूया. तू हे सगळं इतकं इंटरेस्टिंग सांगतेस ना, ते ऐकता ऐकता मला असं वाटलं की तुझ्या कूल द ग्लोब ह्या ॲपमध्ये अजून एका युजरचा आज प्रवेश झालेला आहे. पण मला सांग की हे तुझं ॲप जे आहे ना, ते डाउनलोड कसं करायचं? अगदी सोपं आहे. प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जाऊन कूल द ग्लोब असं टाईप करायचं आणि इन्स्टॉल करायचं. फ्री आहे ॲप डाउनलोड करायला. नक्की करा. कार्बन उत्सर्जन का कमी करावं हे तू जेव्हा लोकांना सांगतेस, म्हणजे प्रत्यक्ष भेटून ॲपद्वारे तर सांगतेसच, पण बरेचदा प्रत्यक्ष भेटूनही सांगतेस. हां, तर ते सर्व वयोगटांना सांगावं लागतं. हो. तर म्हणजे लहान मुलं असतात, मध्यमवर्गीय तरुण तरुणी असतात, बरोबर, वृद्ध लोक असतात. हो. तर ह्या वेगवेगळ्या वयोगटांना समजावताना तू काय टेक्निक्स वापरते, की तुला काय अडचणी येतात प्रत्येकाच्या गळी हे उतरवायला? बरोबर. प्रत्येक वयोगटाचे वेगवेगळे अनुभव आहेत. म्हणजे जेव्हा माझ्या आजी आजोबांच्या वयाचं कोणी असतं तेव्हा त्यांच्याकडून खूप भरपूर कौतुक मिळतं. छान वाटतं. पण जेव्हा तुम्ही एक 70च्या पलीकडे गेले असता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये बदल करायला तुमच्याकडे काही एनर्जी नसते, तेवढी त्यांना इच्छा नसते. पण असंही आहे की त्यांचं आयुष्यच आधीच लो कार्बन फुटप्रिंट आयुष्यच असतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडून एक छान मदत मिळते की ते अनेक लोकांना सांगतात आपल्या कामाबद्दल. म्हणजे त्या आठवड्यात ते ज्यांना ज्यांना भेटतील त्यांना सांगतील की कूल द ग्लोब नावाची एक छान गोष्ट आहे, तुम्ही सुद्धा डाउनलोड करा. त्यामुळे आपले खूप छान अँबॅसेडर्स म्हणजे आजी आजोबा एक आहेत कूल द ग्लोबचे. त्याच्यानंतर एक 40 ते 50 या वयोगटातल्या लोकांमध्ये एक गोष्ट दिसून येते की मी तुला काय सपोर्ट करू शकतो, तुला कोणाशी कनेक्ट करू शकतो, तुला फंडिंगसाठी काही मदत करू का, हे स्टार्टअपचे मेंटर्स आहेत त्यांना कनेक्ट करू का, ही गोष्ट खूप दिसते. पण स्वतःच्या आयुष्यात बदल करायच्या मध्ये ते म्हणतात की माझ्या मुलाला याच्याबद्दल सांगते, माझ्या मुलीला याच्याबद्दल सांगते. तर हा एक फरक दिसून येतो. मग माझ्या वयोगटामधले लोक म्हणतात की मी तुझ्याबरोबर येऊन काम करायला मला आवडेल, तुमच्याकडे इंटर्नशिप साठी जागा आहेत का, मी या कामामध्ये काय मदत करू शकतो. आणि सगळ्यात मोठा रिस्पॉन्स आणि आपला सगळ्यात आयडियल ऑडियन्स हा दिसतो तो शाळेमधल्या विद्यार्थ्यांमध्ये. अरे वा. त्याचं कारण किंवा मी जेव्हा आता परवा मला एका दिवसामध्ये 2 प्रकारच्या इव्हेंट्स होते. एका इव्हेंटमध्ये मला मोठे मोठे लीडर्स होते, जर्नलिस्ट होते, खूप महत्वाची लोक होती ऑडियन्समध्ये. आणि त्याच दिवशी दुपारी मला एका शाळेमधल्या 4थीतल्या मुलांशी बोलायला जायचं होतं. तर मला कोणाचं जास्त टेन्शन आलं असेल तर ते 4थीतल्या मुलांचं. काय सांगते? त्याचं कारण म्हणजे मी जेव्हा लहान मुलांशी बोलायला जाते तेव्हा ते एकदम एक तर त्यांना खूप माहिती असते क्लायमेट चेंज बद्दल, खूप जागरूकता छान असते, त्यांचे प्रश्न एकदम पॉइंटेड असतात एकदम. आणि आपण त्यात कुठेतरी चूक केली तर त्यांना लगेच गुगल करून समजतं की नाही हे बरोबर नाहीये बरं का. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना ॲक्शन हवी असते. म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये क्लायमेट चेंजशी लढा देण्यासाठी काय करू
हा प्रश्न सगळ्यात जास्त मला लहान मुलांकडून मिळतो. प्राची, आत्ता तू म्हणालीस की जेव्हा तू 70 उलटून गेलेल्या लोकांबरोबर या विषयावर बोलायला जातेस तेव्हा ते म्हणतात की हे तर सगळं आम्ही करतच आलो आहोत आणि आता आम्हाला बदलणं शक्य नाही. म्हणजे एक प्रकारे ते सांगत असतात की आमच्यासाठी जुनं ते सोनं. हो, ते खरंच आहे ग. पण आता बघ, जर राष्ट्राची प्रगती व्हायला हवी असेल तर औद्योगिकरण व्हायला पाहिजे, शहरीकरण व्हायला पाहिजे. तर ह्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि तू जे सांगतेस आम्हाला की पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नका, हेही आवश्यक आहे. बरं. तर ह्याची मग सांगड कशी घालायची? खरं तर याची सांगड ऑलरेडी आहेच. म्हणजे खूप आपल्याला असं वाटतं की पर्यावरण आणि प्रगती हे एकमेकांच्या विरुद्ध आहे, पण तसं अजिबात नाहीये. मग याचं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या वर्षी मर्सिडीज बेन्झचे ग्लोबल CEO भारतामध्ये आले होते त्यांच्या सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्हसाठी. तेव्हा आमचं एक संभाषण झालं, आमच्या गप्पा गोष्टी झाल्या त्यांच्या एम्प्लॉईज बरोबर. तर त्यांनी खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. ते म्हणले की आम्ही खूप सिरियसली घेतोय क्लायमेट ॲक्शन, आमचं कार्बन उत्सर्जन कमी करणं याचे आमचे खूप ॲम्बिशियस टार्गेट्स आहेत. आणि आम्ही हे का करतोय? पर्यावरणासाठी करतोय का? तर नाही. म्हणजे हे करणं ही योग्य गोष्ट आहे, हे आहेच, पण आम्ही हे करतोय कारण आमच्या प्रगतीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला जर प्रॉफिट्स मिळवायचे असतील तर इथे या दिशेने जाणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आता सगळं जगच एक कार्बन न्यूट्रल आणि सस्टेनेबल एंटरप्राइजेस या दिशेने चाललं आहे. आणि ज्या कंपन्या पहिल्यांदा त्या दिशेने प्रवास करायला सुरुवात करतील त्या लीडर्स होतील नवीन जगाच्या. आता पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला एक नवीन जग घडवून आणायचं आहे. असं जग जे रिन्युएबल एनर्जीवर चालेल, अशा वस्तू ज्या सस्टेनेबल असतील, असे पॅकेजिंग मटेरियल्स जे रियुजेबल असतील, हे सगळं नवीन घडवून आणायचं. म्हणजे त्याच्यामध्ये नवीन जॉब्स तयार झाले, नवीन स्किलसेट तयार झाली, नवीन इकॉनॉमी क्रिएट झाली. त्यामुळे आपल्याला प्रगती करायचीच आहे, पण पर्यावरणाचं सुद्धा संवर्धन त्याचबरोबर होत राहील अशा दिशेने प्रगती करायची आहे. आणि इनफॅक्ट जे पर्यावरण संवर्धनाकडे आजच्या काळात लक्ष देणार नाहीत ते मागे पडतील. त्यामुळे तुम्हाला हे फक्त यू डू इट नॉट जस्ट बिकॉज इट्स द राईट थिंग टू डू, यू डू इट बिकॉज इट्स द प्रॉफिटेबल थिंग टू डू. पण ही प्रगती करत असताना आपल्या लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही म्हणला तसं जुनं ते सोनं, तसं जुन्या काळाच्या जे व्हॅल्यूज होत्या, जी मूल्य होती ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे की साधेपणा, सिम्प्लिसिटी, सोपं राहणीमान आणि आनंदी आयुष्य, ही मूल्य लक्षात ठेवून आपण प्रगती करत राहिलो तर ती अजून जास्त छान प्रगती होईल. प्राची, हे जे क्लायमेट चेंज, ग्रीन हाऊस गॅस, ग्लोबल वॉर्मिंग, हे जे असे शब्द आहेत ना, त्यांच्यामध्ये काही साम्य आहे, फरक आहे की म्हणजे काय, कसं काय? क्लायमेट चेंज म्हणजे आपल्या समोरची समस्या, ग्लोबल वॉर्मिंग हा त्या समस्येचा एक पैलू किंवा त्या समस्येचा एक परिणाम, आणि ग्रीनहाऊस गॅस हे त्याचं कारण. तर क्लायमेट चेंज आपण ऐकतो तर क्लायमेट चेंजचं विलन कोण? तर हरितगृह वायू असं म्हणता येईल. की कार्बन डायऑक्साईड आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मिथेन किंवा ॲटमॉस्फेरिक ओझोन असेल, फ्लोरोकार्बन्स ज्याच्याने ओझोनचा लेअर कमी होत होता, असे काही ग्रीनहाऊस गॅसेस आहेत. तर हे ग्रीनहाऊस गॅसेस सूर्याची उष्णता वातावरणात पकडून ठेवतात, त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत चाललं आहे, त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. तर पृथ्वीचं तापमान वाढत जाणं हा एक परिणाम झाला. त्याच्याबरोबर अजून वेगवेगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात की नैसर्गिक आपत्त्या होण्याचं प्रमाण आणि त्याची तीव्रता वाढली आहे, किंवा समुद्राची पातळी वाढायला लागली आहे, ध्रुवावरचा बर्फ वितळायला लागला आहे, एक जैवविविधता कमी व्हायला लागली आहे. तर हे अनेक आपल्याला परिणाम दिसतात. त्या सगळ्याला मिळून आपण एक क्लायमेट चेंज हे म्हणतो, आणि ग्लोबल वॉर्मिंग हा क्लायमेट चेंजचाच एक भाग आहे. प्राची, 5 वर्ष तू गेली काम करतेस पर्यावरणावर. तर लोकांमध्ये काही अवेअरनेस आला आहे? छोटे छोटे का होईना पण बदल होत आहेत, बदलांना सुरुवात झाली आहे, असं एक आशादायक चित्र आहे का ग? जेव्हा ॲप बनवायला सुरुवात केली होती ना, तेव्हा मला खूप क्लिअरली आठवतंय आमचं असं एक संभाषण झालं होतं की कोण वापरणार ही ॲप. कारण जेव्हा सुरुवात केली तेव्हा अगदीच अवेअरनेस कमी होता याच्याबद्दल.
म्हणजे एवढं की जेव्हा नातेवाईकांना सुद्धा सांगायचे, आजूबाजूच्या लोकांना सांगायचं आपण काय करतोय, तेव्हा निम्म्या लोकांना माहितीच नसायचं किंवा समजायचंच नाही. आणि माझे नातेवाईक एकमेकांना सांगायचं की काहीतरी करतेय पर्यावरणाशी रिलेटेड. क्लायमेट चेंज हा शब्द पण एवढा कॉमन नव्हता. आणि अगदीच वाटलं होतं की म्हणजे आम्ही चिडवायचो की मी आणि बाबा म्हणायचो की आपण दोघंच कदाचित वापरणार हे ऍप, आपल्यासाठी आपण बनवलेलं 3 वर्षाचं काम आहे हे. त्यामुळे आम्हालाच खरं तर विश्वास कमी होता की लोक याच्यावर येतील, याबद्दल एकमेकांना सांगायला सुरुवात करतील. पण आज 50,000 पेक्षा जास्त लोक आहेत. अगदीच अगदीच. पण वाटलं की कधी ना कधीतरी ती वेळ येणार, कदाचित 2 वर्षांनी येईल, कदाचित 5 वर्षांनी येईल, कदाचित 10 वर्षांनी येईल. पण वाटलं होतं त्यापेक्षा खूप लवकर ती वेळ आली. आणि खूप छान फरक दिसायला लागला आहे. एक म्हणजे पर्यावरणासाठी काहीतरी करतेय, वरून क्लायमेट चेंज बद्दल काहीतरी महत्वाचं करतेय, हा एक फरक लोकांच्या दृष्टिकोनामध्ये दिसून येतो. सगळ्यात महत्वाचा फरक हाच वाटतो की आता त्या अवेअरनेस कडून कृतीकडेही जायला लागलाय. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. बरं, मला ना एक गोष्ट सांग. आम्ही जेव्हा कुठे काही खायला वगैरे जातो ना, तेव्हा सतत आमच्या मनात कॅलरीज असं येत असतं. म्हणजे आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून खातो ती गोष्ट वेगळीच. बरोबर. पण तसं तुझं होतं का ग, की काही करताना कार्बन फुटप्रिंट असं तुझ्या मनात असतं का? किंवा तू जेव्हा समोर कोणाला काही करताना बघतेस त्यामुळे तुझे विचार तसेच असतात का ग? खरं तर आपला उद्देश हाच आहे की कॅलरीज बद्दल विचार येणं ही गेल्या काही दशकांची गोष्ट आहे. म्हणजे याच्या आधी कॅलरीज हा काय माहिती पण नव्हतं आपल्याला. तसंच आता आपल्याला कार्बन उत्सर्जनाचंही करायचं आहे की फक्त मलाच नाही, माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या डोक्यात मला कार्बन फुटप्रिंट घालायचं आहे की माझ्या प्रत्येक कृतीमागे काय कार्बन फुटप्रिंट येतोय हे माझ्या डोक्यात तरी असायला पाहिजे. मग मी ते इग्नोर करून ते तसंही केलं तरी चालेल, पण कॅलरीज सारखंच आता आपल्याला कार्बन फुटप्रिंटचं करून आणायचं आहे. फक्त माझ्या म्हणजे मी माझ्या आजूबाजूच्या लोकांवर पण हे आता भूत सोडते. प्राची, तू ना तुझ्या कामाने खूप मोठी होऊन बसलीस ग. वाटतेस एवढी छोटीशी हसरी प्राची, पण तू आज ह्या माध्यमातून अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना काय सांगू इच्छिते, सांग बरं. खरं तर मी खूप छोटीच आहे, पण मला खूप मोठं आणि खूप ताकदवान वाटतं. ते तुमच्या सगळ्यामुळेच. आपल्या कामामध्ये जगभरातून अनेक नागरिक जोडले गेले, त्यांच्या पाठिंब्याने मोठं असल्यासारखं वाटतं. त्यामुळे सगळ्यांना सांगावंसं हेच वाटतं की तुम्हीही जोडले जा. कुलदगलोब ही आपली फक्त ॲप नाही, तर हे एक चळवळ आहे. आणि जसं तुमच्यासारखे अजून लोक आपल्याशी जोडले जातील तसं ते अजून अजून मोठे होत राहील. तर आपल्यासाठी ही फक्त सुरुवात आहे. आपल्या अजून खूप पुढे जायचं आहे आणि एकत्र मिळून क्लायमेट चेंजला चले जाऊ म्हणायचं. प्राची, इतका छान ॲप तू सुरू केलेला आहेस, त्याची फळंही तुला दिसायला लागलेली आहेत. लोक तुला येऊन भेटतात, आपले अनुभव सांगतात. पण तुझ्या मनात असा एखादा पॉइंट आहे का की त्या पॉइंटपर्यंत पोचल्यावर आता तू म्हणणार की जे मला साध्य करायचं होतं ते साध्य करून झालं, आता मी इथे थांबते? त्याचा क्लायमेट चेंजशी लढा देण्यासाठी जागतिक टार्गेट्स आपल्यासमोर आहेत. म्हणजे असा पॉईंट डिफाईन केलेला आहे की 2050च्या आतमध्ये आपल्याला नेट झिरोला पोहोचायचं आहे. म्हणजे सरासरी 0 एवढे हरितगृह वायू उत्सर्जन असा या पॉईंटला आपल्याला पोचायचं आहे. आणि आत्ता आपण दरवर्षी 51 बिलियन टन एवढे हरितगृह वायू उत्सर्जन करतोय. तर जेव्हा आपण 0पर्यंत पोचू तेव्हा आपण ही क्लायमेट चेंज चे प्रलयकारी दुष्परिणाम थांबवण्यासाठीचा लढा जिंकला असेल. पण मला वाटतं आपण तिकडे जेव्हा पोचू तेव्हा सुद्धा मला असं नाही वाटणार की आता बास. कारण आपलं खरं तर मिशन हेच आहे की जगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या समस्या दिसतात. आणि मला असं जाणवलं की या समस्या थांबवण्याचं, या समस्यांशी लढा देण्याचं काम हे फक्त जागतिक नेते, शास्त्रज्ञ, मोठ्या मोठ्या कंपन्या यांचं नाही आहे. खरा बदल तेव्हाच घडून येतो जेव्हा आपल्यासारखे नागरिक म्हणतात की या समस्येबद्दल मी काय करू शकतो किंवा शकते. तर माझ्यासारख्या अनेक सामान्य नागरिकांना असं विचारायला भाग पाडणं हे माझं खरं काम आहे, जे आयुष्यभर सुरू राहील. मग तुझ्या काही नवीन योजना आहेत अजून? खूप योजना आहेत. सुरुवात आपण केली इंडिव्हिज्युअल पासून की एक व्यक्ती क्लायमेट चेंज बद्दल काय करू शकते.
जसं लोक अजून जुळत गेली ॲपमध्ये, तेव्हा लक्षात आलं की एक कम्युनिटीची, समाजाची ताकद आहे. त्यामुळे आता कम्युनिटीज मिळून काय करू शकतात, ही आपली नेक्स्ट स्टेप आहे की एका शाळेमधले, एका वर्गातले सगळे विद्यार्थी मिळून काय करू शकतात, त्यांच्यामध्ये आपण एक कॉम्पिटिशन लावू शकतो का, किंवा एका कंपनीमधले सगळे एम्प्लॉईज मिळून काय करू शकतात, त्यांच्यासाठी आपण क्लायमेट ॲक्शन गेमिफाय कशी करू शकतो, किंवा एका शहरातले मिळून की मुंबईमधले नागरिक आणि पुण्यातले नागरिक यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असू शकते का पर्यावरणपूरक बदल घडवून आणण्यासाठी. तर अशी एक कम्युनिटीजना ॲपवर आणणं ही आपली एक नेक्स्ट स्टेप आहे. त्याच्याबरोबर अजून 2 वेगळ्या गटांबरोबर काम चालू आहे. एक तर कंपन्यांना आपण ॲपवर सुद्धा आणतोय, तसंच टाटा पॉवर च्या सारख्या कंपन्यांना आज मी टाटा पॉवरची क्लायमेट ॲडवायझर आहे. तर जसं इंडिव्हिज्युअल स्वतःचं कार्बन एमिशन कमी करू शकतात, तसं प्रत्येक कंपनीमध्ये त्यांचे कार्बन उत्सर्जन कसं कमी होऊ शकतं याच्यावरही आपण काम सुरू करतोय. आणि तिसरा गट म्हणजे माझ्यासारखे अजून तरुण मित्रमैत्रिणी. तर मला वाटतं की क्लायमेट चेंजच्या लढ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग हा तरुण पिढीचा आहे. तर अजून तरुण लोक त्यांच्या करिअरमध्ये बदल घडवून येईल असे करिअरचे मार्ग कसे निवडू शकतात यावर आपलं काम चालू आहे. त्याच्यासाठी युनायटेड नेशन्सची नेक्स्ट जनरेशन इंडिया फेलोशिप आहे, ती मी भारतामध्ये लीड करते. त्याच्यामार्फत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर काम करणाऱ्या तरुणाईला आपण एक प्लॅटफॉर्म देतोय की असे करिअर निवडा ज्यातून जग बदलून येऊ शकतं. अरे वा. या सगळ्या प्रवासातून सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे बदलाची सुरुवात ही स्वतःच्या घरापासून होते आणि माझ्या कृतींमधून होते. माझ्या कृती बघून माझ्या आजूबाजूची लोक जेव्हा इन्स्पायर होतात आणि माझ्या आजूबाजूचा समाज हे करायला लागतो, तेव्हा परिवर्तनाची सुरुवात होते. प्राची, तू अगदी बरोबर सांगतेस. कारण तू आत्ता आम्हाला जे जे सांगितलंस ना, ते ऐकून माझ्या मनात असं आलं की पर्यावरण बदल, कार्बन फुटप्रिंट हे शब्द आम्हाला थोडे दडपण आणतात. पण तुझं बोलणं आज ऐकून असं वाटलं की अरे नाही, ही काळाची गरज आहे. आपणही ह्याच्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे. आणि आमच्या घरात बसून आमच्या छोट्या कृतीतून मी आणि माझ्यासारखे तुम्ही अनेक आपला कार्बन फुटप्रिंट कमी करून प्राचीच्या या चळवळीत भाग घेऊच शकतो. आणि अगदी आजपासनं हिच्या या चळवळीत आपल्या कृतीद्वारे आपण भाग घ्यायला सुरुवातच करूया. प्राची, आमच्या तू कार्यक्रमात आलीस, इतकं सुंदर आम्हाला समजावून सांगितलंस, आम्हाला तुझ्या चळवळीत काम करायला उद्युक्त केलंस, त्याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानते. मला खूप छान वाटलं, तुमच्याशी गप्पा मारायला एकदम मजा आली. अशाच गप्पा मारत राहू. तर आजचा हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आजचा हा कार्यक्रम शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.